मूग डाळीमध्ये पोहे घालून कधी तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. एवढी टेस्टी आणि रुचकर लागते. त्यासाठी इथे 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 कप पोहे घेतलेले आहे. स्वच्छ पाण्याने धुवायचे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 1 तासासाठी भिजायला ठेवायचे. भिजल्यानंतर हे बघा मिक्सरला एकत्र असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून अगदी जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. मिक्सरला वाटल्यानंतर ते बॅटर एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे. बॅटर काढून ठेवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा डाळ आणि पोहे घ्यायचे आणि त्यामध्ये बघा 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा फिरवल्यानंतर हे सगळं एकसारखं बॅटर असं एकत्र करायचं आणि मिक्स करून त्यामध्ये बघा इथे 2 चमचे पांढऱ्या उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं आहे. त्यामध्ये अर्धा कप छोटासा रवा टाकायचा, म्हणजे जो खायचा जो नाश्त्याचा चमचा असतो ते 2 ते 3 चमचे इथे रवा टाकायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चव एकसारखी लागते. कुठेही मिठाचं प्रमाण कमी जास्त होत नाही. याची कन्सिस्टन्सी तुम्ही अशा पद्धतीने ठेवायची की त्यामध्ये जास्त पाणी किंवा जास्त असं घट्टसरही ठेवायचं नाही. त्यानंतर एका चॉपरमध्ये बघा इथे मी घेतलेले आहे शिमला मिरची, गाजर आणि कांदा हे एकत्र बारीक असं चॉपरमध्ये मी करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ॲडिशनल अजूनही पालकची भाजी, कोथिंबीर किंवा अजून पालेभाज्या, कांदा पात वगैरे टाकू शकता. आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकला, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली. पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हळद पावडर कलरसाठी टाकलेले आहे. एकत्र पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे करण्या अगोदर थोडंसं चिमूटभर खायचा बेकिंग सोडा टाकायचा आहे, म्हणजे छोटा अर्धा चमचा. ते पुन्हा बॅटर व्यवस्थित असं फुलेपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यानंतर गॅसवर एक पॅन तापायला ठेवायचं. पॅनवर थोडंसं तेल असं लावून घ्यायचं आहे. जे कोणी वेट लॉस करत असेल त्यासाठी खूप हेल्दी असा हा पोटभरीचा नाश्ता आहे. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा. थोडं थोडं बॅटर चमच्याने टाकून असं पसरवून घ्यायचं आहे. एवढी सुंदर जाळी पडते आणि चव तर एवढी छान लागते ना, एकदा नक्की करून बघा. आणि 100% बघितल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने करणार. बऱ्याच वेळेला आपल्याला रोज रोज नाश्त्यामध्ये काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो किंवा मुलांना टिफिनला काय द्यायचं, त्यावेळेला तुम्ही असं हे बघा मूग डाळीचं घावण करून देऊ शकता. एवढं टेस्टी आणि रुचकर लागतं. विशेष म्हणजे त्यामध्ये भरपूर साऱ्या पालेभाज्या घालून आपण असं वेगवेगळ्या पद्धतीने करून देऊ शकतो मुलांना. आणि चव तर खूप छान लागते. बघा एवढं छान कलर आलेला आहे. चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये होतो. फार वेळ लागत नाही. तुम्ही हे नुसतं खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबत खाल्लं तर खूपच छान लागतं. लहान मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील. एका मागोमाग बघा मी पटपट असे करून घेतले. 10 मिनिटामध्ये भरपूर सारा पोटभरीचा नाश्ता तयार होतो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.